हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन आली आहे. यूज ऑफ एम इज आर. जनरली आपण सेंटेन्स बोलत असताना त्याच्यासोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बचा यूज करावा लागतो. तर त्यामध्ये एम इज आर हे खूप इम्पॉर्टंट वर्ब आहेत. एम हे कशासाठी यूज केलं जातं तर एम इज यूज्ड विथ आय, म्हणजे आय हा जो सब्जेक्ट असतो त्याच्यासोबत फक्त एम हे यूज केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, आय एम अ गर्ल, आय एम अ स्टुडंट, आय एम अ डॉक्टर. प्रत्येक सेंटेन्समध्ये आयच्या पुढे एम यूज केलेला आहे. इज हे कशासाठी यूज केलेलं असतं तर कुठल्याही सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण इज यूज करतो. फॉर एक्झाम्पल, ही इज माय फ्रेंड, शी इज माय नेबर, इट इज माय स्कूल. या तिन्ही सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसेल की इज हे यूज केलेलं आहे आणि इथे ही, शी आणि इट हे सिंग्युलर सब्जेक्ट आहेत. आर हे कशासोबत यूज केलेलं असतं तर प्लुरल सब्जेक्ट सोबत यूज केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, वी आर फ्रेंड्स, दे आर ऑफिसर्स, यू आर ब्युटिफुल. या तिन्ही सेंटेन्समध्ये पहिले दोन सेंटेन्स आहेत त्यामध्ये प्लुरल सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासोबत आर यूज केलेला आहे. पण यू आर ब्युटिफुल या सेंटेन्समध्ये यू हा सब्जेक्ट प्लुरल नसून तो सिंग्युलर आहे, तर त्याच्यासोबत आपण आर यूज केला आहे कारण यू सोबत नेहमी आर यूज केलेला असतो. फॉर एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स तुमच्यासाठी दिलेले आहेत तर ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये जरूर आन्सर द्या.